हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 28 डिसेंबर आणि वार आहे गुरुवार। हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे। या गुरुवाराला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण उद्याच्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे। तर बघा, मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि आपल्या इंग्लिश कॅलेंडरनुसार तर हा वर्षातला शेवटचा महिना आहे आणि शेवटचा आठवडा सुद्धा आहे। तर या आठवडा जो आहे तर तो वैदिक शास्त्रानुसार अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या आठवड्यामध्ये ग्रहांच्या गोचरमुळे अनेक योग तयार झालेले असतात आणि या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग सुद्धा या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या दिवशी आलेला आहे। तर गुरुपुष्यामृत जो योग आहे तर तो कधी तयार होत असतो, तर हा योग जो आहे तर तो ज्या गुरुवारी चंद्र जो आहे तर तो पुष्य नक्षत्रामध्ये प्रवेश करत असतो, तर त्या दिवशी गुरुपुष्य जो योग आहे तर तो हा तयार होत असतो। आणि हा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय शुभ असा दिवस मानला जातो। तर या दिवशी तुम्ही वाहन खरेदी करू शकता, नवीन वस्तू घेऊ शकता, सोने चांदीची खरेदी सुद्धा या दिवशी केली जाते। तर या दिवशी सोने चांदी खरेदी करणं हे अतिशय शुभ मानलं जातं। त्याचप्रमाणे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे की या दिवशी तुम्ही एखादं महत्त्वाचं काम, जसं की कोर्ट कचेरीचं काम असेल, जमीन खरेदीचं काम असेल, घर खरेदी करण्याचं काम असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचे तुम्हाला जर खर्च करायचा असेल किंवा खरेदी करायची असेल तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो। तर तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता। त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा सुद्धा करायची आहे आणि भगवान श्री हरी विष्णूंची सुद्धा सेवा आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे। काही उपाय सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत। काही महत्त्वाच्या सेवा आणि उपाय हे तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून आपल्या घरामध्ये करायचे आहेत। आता तुमच्यासोबत आज मी जो काही उपाय शेअर करणार आहे तर त्याला तुम्ही सेवा सुद्धा म्हणू शकता। हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे तर ती अतिशय प्रभावशाली आणि अतिशय महत्त्वाची अशी ही सेवा आहे। तर तुमच्या नशिबात नसणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला या सेवेमुळे मिळणार आहेत। संकल्पयुक्त तुम्हाला हा उपाय किंवा ही सेवा तुम्हाला करायची आहे। अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे। आता तुमच्या मनामध्ये जर भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल, मग ती घर घेण्याबद्दलची असेल, नोकरी प्राप्तीबद्दलची असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करता तर तिथे प्रमोशन घेण्याबद्दलची तुमच्या मनामध्ये इच्छा असेल किंवा तुमचा व्यवसाय किंवा बिझनेस असेल तर तो तुमचा जर एक चांगला चालत नसेल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जर म्हणावं तसं प्रॉफिट मिळत नसेल किंवा तुम्ही भरपूर प्रयत्न करून कष्ट करून सुद्धा तुमची जर मनातील एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा जर तुमची पूर्ण होत नसेल तर तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे। अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे। हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनामधली कोणतीही इच्छा असू दे तर ती नक्की पूर्ण होईल। अतिशय उच्च कोटीची सेवा तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आपण जो काही उपाय करायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला 12 फुलवातींचा उपाय हा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे। आता फुलवात तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की कशी असते। तर फुलवात जी आहे तर ती आपण आपल्या देवाला ज्यावेळेला आपण तुपाचा वगैरे दिवा लावत असतो किंवा तुपाची आपण जी फुलवात लावत असतो त्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर बघा, उपाय कधी करायचा आहे। आता गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो गुरुपुष्यामृत योग हा आज रात्री, म्हणजे आज बुधवार आहे तर हा आज रात्री उदय तिथीनुसार रात्री 1 वाजल्यानंतर हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो सुरू होणार आहे आणि उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी, गुरुवारच्या सकाळ जी होणार आहे तर ती सकाळी 7 वाजेपर्यंत आहे। तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आज रात्री 1 वाजल्यानंतर ते सकाळी उद्या 7 वाजेपर्यंत याच काळामध्ये तुम्ही करू शकता। तर हा तुम्हाला फक्त
15 ते 16 मिनिटातच हा उपाय तुम्हाला करायचा आहे। पण अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे। तुम्ही ही जी काही सेवा करणार आहे तर ही सेवा तुम्हाला एकूण 24 दिवस करायची आहे। 24 दिवसांचा तुम्हाला हा उपाय किंवा ही सेवा तुम्हाला करायची आहे। याची सुरुवात जी आहे तर ती तुम्हाला उद्या गुरुपुष्यामृत मध्ये, उद्या गुरुपुष्यामृत योग जो तयार झालेला आहे म्हणजे गुरुवार आहे तर त्या उद्याच्या दिवसापासून तुम्हाला हा सुरू करायचा आहे। ही सेवा फक्त जी आहे तर ती जेव्हा पुष्य नक्षत्र ते गुरुवारच्या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो तर तेव्हापासूनच आपण ही सेवा सुरू करू शकतो। म्हणूनच तुम्हाला पहिला दिवस म्हणजे उद्यापासून तुम्हाला ही सेवा करायची आहे। तुम्हाला अधेमध्ये ही सेवा सुरू करता येत नाही, त्यामुळे गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो अतिशय या सेवेसाठी महत्त्वाचा असा मानला जातो। तर पहिल्या दिवशी रात्री 1 वाजता म्हणजे सकाळचे 7 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे। शुद्ध गाईच्या तुपामध्ये तुम्हाला ही फुलवात बुडवायची आहे म्हणजे ती तुम्हाला भिजवून ठेवायची आहे। त्यानंतर आता तुमच्याकडे जर समजा तूप नसेल तर बरेच जण म्हणतील ताई आमच्याकडे तूप नाही, मग आम्ही तेल वापरलं तर चालेल का? तर अजिबात नाही, तुम्हाला या ठिकाणी या उपायासाठी तुम्हाला तूपच वापरायचं आहे। पण कारण की आपण हा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करत आहोत, आपल्या इच्छा पूर्तीसाठी हा उपाय करत आहोत, त्यामुळे तुम्हाला तूपच वापरायचं आहे। म्हशीचं तूप तुम्ही वापरलं तरी सुद्धा चालेल, गाईचं तूप वापरलं तरी सुद्धा चालेल, पण तुम्हाला या उपाय करण्यासाठी तूपच वापरायचं आहे। आणि वात जी आहे तर ती तुम्हाला फुलवातच घ्यायची आहे। फुलवातीचं मोठं पॅकेट तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून ठेवा आणि या फुलवाती ज्या आहेत तर त्या आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये लागणार आहेत, तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, फुलवाती ज्या आहेत तर त्या तुपामध्ये तुम्हाला भिजवायचे आहेत। आता त्यानंतर काय करायचं आहे तर एक चांदीचं निरांजन तुम्हाला घ्यायचं आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्ही शक्यतो करून चांदीचं निरांजन वापरण्याचा प्रयत्न करा, पण सगळ्यांच्याकडे चांदीचं निरांजन असेल असं नाही, तर हा उपाय करण्यासाठी मग तुम्ही मातीचा दिवा घेतला तरीही चालेल किंवा मग तांब्याचा पितळेचा दिवा तुमच्याकडे जो दिवा असेल तो घेतला तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला ही जी फुलवात आहे तर ती तुम्हाला तुपामध्ये भिजवायची आहे आणि ही तुम्हाला प्रज्वलित करायची आहे। आता प्रज्वलित करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवे लागण्याच्या वेळेला एक दिवा अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि सगळी सेवा जी आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायची आहे। त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ यांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे, कारण ते आपले गुरु आहे तर त्यांची सुद्धा आपल्याला सेवा करायला अजिबात विसरायचं नाहीये। दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काही सेवा ज्या आता तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत। तर आपल्याला फुलवात जी आहे तर ती प्रज्वलित करायची आहे आणि लगेचच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे। तर तुम्हाला सेवेमध्ये काय काय करायचं आहे पहा, एक वेळेला तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे, त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र सुद्धा म्हणायचं आहे। व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला एक वेळेला म्हणायचं आहे, त्यानंतर तुम्हाला 16 वेळेला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, त्यानंतर तुम्हाला 16 वेळेला लक्ष्मी गायत्री मंत्र सुद्धा म्हणायचा आहे, 16 वेळेला तुम्हाला नवार्णव मंत्र हा म्हणायचा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। आता श्री सुक्तम जे आहे तर त्याची फलश्रुती सुद्धा आहे, फलश्रुती सुद्धा म्हणायला अजिबात विसरायचं नाहीये। त्यानंतर तुम्हाला 16 वेळेला कुबेर मंत्र म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या स्वामींचा एक माळी जप सुद्धा करायचा आहे। स्वामींचा जप जो आहे तर सर्वात सुरुवातीला तुम्हाला करायचा आहे, स्वामी स्तवन तुम्हाला म्हणायचं आहे, त्यानंतर या सर्व सांगितलेल्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत। त्यानंतर या सगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित मार्गाचं जे नित्य सेवेचं पुस्तक आहे तर त्यामध्ये तुम्हाला हे जे मंत्र, हे जे स्तोत्र आहे तर ते सगळं तुम्हाला तिथं मिळेल, तिथे बघून तुम्हाला हे म्हणायचं आहे। पहिल्या दिवशी आपण जी एक फुलवात घेतलेली आहे तर ही सेवा केली की दुसऱ्या दिवशी आपल्याला 2 फुलवाती घ्यायच्या आहेत। पहिल्या दिवशी एक फुलवात, दुसऱ्या दिवशी 2 फुलवात, अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायच्या आहेत। तुपामध्ये तुम्हाला त्या भिजवायच्या आहेत आणि ही सेवा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे। आता ही सेवा जी आहे तर ती तुम्ही अगदी उद्या पहाटे सुद्धा करू शकता, आज रात्री 1 नंतर ते उद्या सकाळी 7च्या अगोदर तुम्हाला करायची आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही ही सेवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता, पण पहिल्या दिवशी
दिवशी मात्र तुम्हाला सांगितलेल्या वेळेमध्येच ही सेवा करायला सुरुवात करायची आहे। त्यानंतर तुम्हाला पहिल्या दिवशी जी आपण एक फुलवात घेतली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण दोन फुलवाती घेतल्या, तर अशा ज्या फुलवाती आहेत तर त्या तुम्हाला एकत्र घ्यायच्या आहेत आणि त्या तुपामध्ये भिजवून तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत। आणि तुम्हाला ज्या काही सेवा मी सर्व सांगितलेल्या आहेत तर त्या सेवा तुम्हाला या फुलवाती तुम्हाला प्रज्वलित करून करायच्या आहेत। तिसऱ्या दिवशी तुम्हाला 3 फुलवाती घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे तुम्हाला पुन्हा तुपामध्ये त्या भिजवायच्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या दिव्यामध्ये या प्रज्वलित करायच्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा फुलवातींचा उपाय करायचा आहे। एकूण 12 दिवस तुम्हाला हा उपाय सांगितल्याप्रमाणे करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती घ्यायच्या आहेत, चौथ्या दिवशी 4 फुलवाती घ्यायच्या आहेत, 5व्या दिवशी 5 फुलवाती घ्यायच्या आहेत आणि 12व्या दिवशी तुम्हाला ज्या फुलवाती आहेत तर त्या अशा प्रकारे तुम्हाला 12 फुलवाती प्रज्वलित करायच्या आहेत। त्यानंतर एकत्र जर आपल्याला या प्रज्वलित करणं शक्य झालं नाही 12 फुलवाती, तर तुम्ही वेगवेगळ्या सुद्धा लावू शकता। एका दिव्यामध्ये तुम्ही प्रज्वलित करून ही सेवा करायची आहे। 13व्या दिवशी तुम्हाला पुन्हा फुलवात घ्यायची आहे आणि 12 फुलवाती तुम्हाला घ्यायच्या आहेत। यानंतर तुम्हाला उतरता क्रम घ्यायचा आहे। 13व्या दिवशी तुम्हाला पुन्हा 12 फुलवाती घ्यायच्या आहेत, 12व्या दिवशी आपल्याला 12 फुलवाती लावायच्या आहेत, 11व्या दिवशी आपल्याला 11 फुलवाती लावायच्या आहेत, 10व्या दिवशी आपल्याला 10 फुलवाती लावायच्या आहेत, 9व्या दिवशी आपल्याला 9 लावायच्या आहेत। चढत्या आणि उतरत्या क्रमाने आपल्याला ही सेवा करायची आहे। जसं आपण सेवा चालू केली, पहिल्या दिवशी 1 वात लावली आणि 13व्या दिवशी 13 वाती लावल्या, अशा प्रकारे तुम्हाला चढत्या आणि त्यानंतर तुम्हाला उतरत्या क्रमाने ही सेवा चालू ठेवायची आहे। तर ही सेवा जी आहे तर ती चढत्या उतरत्या क्रमाने आपल्याला एकूण 24 दिवसांची सेवा करायची आहे। अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे। तुमच्या मनातली कितीही कठीण इच्छा असू द्या, कठीणातील कठीण इच्छा सुद्धा तुमची नक्कीच पूर्ण होईल। आणि जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी ही सेवा करायला सुरुवात करणार आहे तर त्यावेळेला तुम्हाला माता लक्ष्मीला, कुबेर देवांना प्रार्थना करून तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा सुरू करायची आहे। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे। तुमचे कुठेही अडलेले पैसे असतील, तुमच्या घरामध्ये तुमच्या घरच्यांची प्रगती होत नसेल, प्रमोशन तुम्हाला नोकरीमध्ये मिळत नसेल, काही इतर प्रकारच्या आर्थिक अडचणी असतील तर तुम्हाला त्यासाठी संकल्प करून ही सेवा सुरू करायची आहे। सेवा सुरू असताना तुम्हाला जर मध्येच मासिक धर्म आला तर ते 4 ते 5 दिवस तुम्हाला सेवा बंद करायची आहे आणि त्यानंतर तुमची जितके दिवसांची सेवा चालू झालेली आहे त्याच्यानंतर पुढच्या दिवसांची सेवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चालू ठेवायची आहे। 4 दिवसाच्या समजा तुमचे 4 दिवस झालेले असतील तर तुम्हाला तुमचे मासिक धर्म झाल्यानंतर 5व्या दिवसापासून तुम्हाला ही सेवा कंटिन्यू ठेवायची आहे। तर ही सेवा जी आहे तर तुम्हाला चालू असताना सूतक वगैरे असेल तर सूतकामध्ये तुम्हाला ही सेवा बंद करायची आहे। त्यानंतर तुम्हाला ही पुढे सेवा कंटिन्यू ठेवता येणार नाही। 2024 मध्ये ज्यावेळेला गुरुपुष्यामृत योग जेव्हा येईल तेव्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही सेवा परत एकदा चालू करू शकता। तर अतिशय प्रभावशाली अशी ही फुलवातींची सेवा उपाय आहे। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच याचा फरक हा दिसून येईल। त्याचबरोबर पहिल्या दिवशी जो उदय तिथी आहे म्हणजे रात्री 1:03 हा गुरुपुष्यामृत योग चालू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी 7 वाजेपर्यंत उद्या हा योग असणार आहे। पहिल्या दिवशी आपल्याला रात्री सेवा करायची आहे, त्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून ही सेवा करू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।